हे आहे मायक्रोग्रीन, म्हणजे आपण जे मोड आलेले कडधान्य खातो त्याची ही पुढची स्टेप आहे. आता जर आपण या ट्रेकडे जर बघितलं तर हे कसं उगवलं जातं ते मी तुम्हाला सांगतो. हे 2 ट्रे आहेत. यामध्ये वरचा ट्रे जर आपण उचलला तर खालचा हा ट्रे मध्ये पाणी आपल्याला दिसेल आणि या ट्रे मध्ये हे मायक्रोग्रीन वाढलेलं आहे, त्याची मुळं खाली आलेले आपल्याला दिसतील. अशा पद्धतीनं मार्केट मध्ये ट्रे मिळतात आणि आपण घरगुती सुद्धा हे मायक्रोग्रीन उगवू शकतो. हे कसं उगवायचं त्याची स्टेप मी सांगतोच, परंतु आपण हे जे कोकोपीट वापरलेलं बघितलेलं आहे तर कोकोपीट साधारणतः मायक्रोग्रीन मध्ये वापरलं जात नाही, कारण की त्याची मुळं सुद्धा खाल्ली जातात मायक्रोग्रीनची, म्हणून ते वापरलं जात नाही. आपण याचा जर फ्लो बघितला तर सुरुवातीच्या ट्रेमध्ये तुम्ही बियाणं टाकलं आणि त्याला दिवस हवं तेवढं जर पाणी किंवा मॉइश्चर देत गेला तर त्याची वाढ होते. अशा पद्धतीने त्याला मोड येतात, नंतर हे मोड वाढतात आणि साधारणतः 12 ते 15 दिवसामध्ये तुमचं मायक्रोग्रीन तयार होतं. आणि असं ज्या वेळेला एवढी त्याची वाढ ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही ते काढू शकता आणि डायरेक्ट खाऊ शकता. तुम्ही डायरेक्ट याचा सॅलड म्हणून पण वापर करू शकता किंवा भाजी जेवणासोबत पण खाऊ शकता. बेसिकली आपण जे अन्नधान्य खातो त्यापेक्षा 5 पट जास्त न्यूट्रिशन यामध्ये असतात असं सांगितलं जातं आणि हे ट्रे मार्केटमध्ये मिळतात, म्हणून तुम्ही हे ट्रे घेऊन घरगुती पद्धतीने सुद्धा मायक्रोग्रीन ग्रो करू शकता आणि खाऊ शकता.